अरे बापरे, हा बघा टोल आहे टोल. पेंडा घे शिटू. जबरदस्त गोणी भरून भरून मासे. आणि भाऊ बघा अक्षरशः नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून चालत जातात. एक नंबर खतरनाक. याला म्हणतात कोकणातल्या मासेमारीचा थरार ऍडव्हेंचर. कसं आहे, बाहेर पाऊस जरी असला, अंग भिजलेलं असलं तरी तिकडे भिजून यायचं आणि इकडे मस्तपैकी शेकायचं. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी आलोय आज आमच्या संगमेश्वर मधल्या सोनावडे या गावात. खरं तर इथे कशासाठी आलोय तर आमचे मित्र जे आहेत ना, योगेश शिगवण आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तू चढणीचे मासे व्हिडिओ दाखवतोस ना, तर आमच्या गावात देखील आहे ना फलं मोठं बांधण आहे. तर या ठिकाणी आहे ना गोणी भरून भरून चढणीचे मासे पकडले जातात. आता तेच पाहायला मी आलोय सोनवडे गावात. आणि कुठे आलोय माहिती आहे, या गावच्या सरपंचांच्या घरी. आणि हे बांधण देखील त्यांचंच आहे. चला त्यांच्याशी पहिली गाठभेट घालून देतो तुमची आणि मग थेट नेतो तुम्हाला या भल्या मोठ्या बांधणावरती. मंडळी, बांधणावरती जाण्याच्या अगोदर आहे ना आपण या गावचे सरपंच साहेब आहेत, त्यांच्याशी तुमची ओळख करून देऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव सांगा तुमचं पहिलं. माझं अंकुश आत्माराम राऊत. बरं राऊत साहेब, तुमचं हे बांधण आहे, हो. कधी आणि किती वर्षापासून तुम्ही हे परंपरा बांधण्याची करताय किंवा बांधण बांधताय? आम्ही जवळजवळ आमच्या आजोबा वडिलांपासून आमच्याकडे हे बांधण आहे. 3-4 पिढ्या तरी झाल्या. हो. आणि हे तुमचं प्रायव्हेट बांधण? प्रायव्हेट म्हणजे आमचे मित्रमंडळी आणि आमचे अच्छा. गाववाडीतील गावातील लोक ग्रामस्थ मंडळी एकत्र करून आम्ही ते बांधून देतो. बरं राऊत साहेब, मी असं ऐकलंय की पंचक्रोशीतून बरेच असे मंडळी, मग रिक्षावाले म्हणू नका, कुठे कोण आजी म्हणू नका, काकी म्हणू नका, मावशी म्हणू नका, खास हे चढणीचे मासे विकत घ्यायला तुमच्याकडे येतात. हो सर, ही खरी गोष्ट आहे? खरी गोष्ट. आणि मला आमचे मित्र जे आहेत शिगवण साहेब, त्यांनी सांगितलं तुमच्या बांधण्यात काहीतरी गोणी भरून भरून मासे भेटतात. हे खरं आहे काय? खरं आहे. बघा मंडळी, आता आपण आहे ना, आपली प्रतीक्षा आहे ना उत्कंठाला लागली आहे, कारण आपल्याला ही थोडं एक्साइटमेंट झाली आहे की जाऊन एकदा कधी एवढे मासे बघतोय. चला मंडळी, आपण तयार झालोय मस्तपैकी जॅकेट घालून आणि आता थेट निघालोय सरपंच साहेबांच्या घरातून बांधणावरती. आपला संस्कार भाऊ आहे आपल्यासोबत, तो आपल्याला वाट दाखवतोय. चला मंडळी, संस्कार भाऊ इथला आपला स्थानिक आहे. आता म्हणतोय 3-4 वाजलेत, मासे भरपूर चढले असतील ना संस्कार? होय. इकडे आहे ना पाऊस भरपूर पडलाय असं वाटतंय. बघा गवत किती मस्त छान असं उगवलंय. मंडळी, आता आहे ना थोडं माणसं आता यायला लागलेत, असं पिशवीत धरून धरून मासे विकत घेऊन घरी जात आहेत. दाखवतो. हे मामा आहेत ना, ते पिशवी भरून मासे घेऊन जात आहेत. किती किलो आहे ते? 3 किलो होतील. 3 किलो? होय. बघा आता उघडून दाखवतात आपल्याला. हे बघा, हा हा हा, अस्सल खजिना कोकणातला, पावसाळी खजिना. 3 किलो मासे चढणीचे. मळेच आहेत ना? मळेच आहेत. अरे वा, चका. चला धन्यवाद मामा उघडून दाखवल्याबद्दल. ते पाणी बघा किती भरलं इकडे, असं वाटतंय लावणीला चालू आहे. हा 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 हा. निसर्ग आणि निसर्गातलं सगळं वातावरण अनुभवणं म्हणजे जणू स्वर्ग सुखच. हा 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 हा, मजा आली मजा आली. चपाक 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 चपाक. मंडळी, बांधण्याजवळ आपण पोचलोय आणि इकडे झोपडी केली आहे. म्हणजे कसं रात्री पण मासे चढले तरी ते जमा करायला पाहिजेत, त्याच्यामुळे इथं माणसाने ना नियोजन केलंय. बघूया कसं नियोजन. मंडळी हे बघा, इकडे इथले ग्रामस्थ मंडळी आहेत, मासे पकडण्यासाठी बघा थांबलेत. आता पावसाने जोर धरलाय. नमस्कार. चला मासे गावलेत काय? होय ना. चला जरा आपण पण यांच्या झोपडीत जाऊया. इकडे यांची झोपडी. आणि हे बघा एवढे ग्रामस्थ मंडळी या बांधणावरती आले. बांधण तुम्हाला दाखवतो, पहिलं ग्रामस्थांना भेटूया. बाबा नमस्कार नमस्कार नमस्कार. हे आहेत आपले गणेश भाऊ, नमस्कार. आणि सगळे ग्रामस्थ मंडळी. बरं काय, किती मोठं बांधण आहे तुमचं? कुठली नदी आहे ही? ही सोनवी नदी. अच्छा, सोनवी नदी.
त्या एवढ्या मोठ्या नदीवरती एवढं मोठं बांधण बांधलं. किती किती दिवस लागले बांधायला? 15 दिवस गेले. 15 ते 1 महिना लागला. 15 दिवस ते 1 महिना लागला जवळजवळ. बरं आता काय, आता कधीपासून मासे भेटतात? परवापासून. आणि पंचकृषीतून माणसं येतात विकत घ्यायला आता बघितलं तर. तालुक्यातून? अरे वा. इकडे खाली साखरपा दाबोळेपासून. इथपासून? बरं बरं. आणि तुमचं शेड्यूल कसं असतं? आता तुम्ही इथे हे झोपडी बांधली आहेत तर रात्री पण इथे माणसं असतात का? सकाळपर्यंत इकडे असते. अच्छा, 8 दिवस इथेच? अरे वा, मजा मस्त आहे. सगळे वाडीतलेच ग्रामस्थ? गावातले सगळे. गावातले. बरं बरं. मासे बघा कसे मासेच मासे, मासेच मासे. हे राहू दे. मंडळी हे पूर्ण बारीक मासे आहेत बघा इथे. मासेच मासे काय नाही. या मिनीमध्ये अटकते. बापरे, प्रचंड मासे आहेत, भरपूर मासे आहेत. हे बघा. अरे बापरे, हा बघा टोल आहे, टोल. अस्सल टोल. अरे बापरे, जबरदस्त. हा बघा चढणीचा टोल पण आलाय आपल्या हातात. आणि इकडे बघा गोणीमध्ये भरतात मासे. जबरदस्त. वरून कागद चेपतेली या बांधणात आणि आज या झोतातला मासा खाली येईल. हा, पेंडा के शिटू. मासेच मासे, जबरदस्त. बापरे, खतरनाक खतरनाक. हे बघा. हे बघा जबरदस्त. गोणी भरून भरून मासे. तू बघा तिकडे काय, मासेच मासे. बघा बघा बघा. गेला काय शपथ, गावत आहे. सटकला. अरे बापरे, हातातून सटकतात माझं, हातातून. बापरे. हा बघा, मळ्या गावलाय, मळ्या गावलाय. आणि बघा जबरदस्त खतरनाक फिशिंग. गोणी भरून भरून मासे. बघा गोणी लागते अशी. त्या गोणीत मासे बघा. आपण पण याला आतमध्ये सोडूया. बरेचसे मासे परत जातात. चला हे बघा, हे 2 पाट आहेत, इकडे इकडे आणि तो बारीक मासे तिकडे. पुढे पण आहे.
पाण्याच्या पलीकडे आहेत. बापरे, म्हणजे याच्या खालून कसं जाणार मग आता? वरून जाणार? अरे बापरे, खतरनाक ऍडव्हेंचर. चला आता हीच मंडळी नदीतून चालत तिकडे जाणार आहेत. मामा तिकडे जाणार ना आता? हा बघा, असू द्या असू द्या. हे बघा मंडळी, आता कागद काढतात. पाण्याचा प्रवाह पूर्ण परत एकदा चालू होतोय. आणि हे भाऊ बघा, अक्षरशः नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून चालत जात आहेत. एक नंबर, खतरनाक. याला म्हणतात कोकणातल्या मासेमारीचा थरार, ऍडव्हेंचर. पाण्याचा प्रवाह बघा किती. आणि हे दादा बघा कागद घेऊन जात आहे. पाणी बघा किती मंडळी, पाणी बघा, पाणी. हे दादा आणि हे बघा, हे पोहत जात आहेत. हे दादा पोहत गेलेत आणि हे इकडून कडेकडे चालत गेले. तरी पण पाण्याचा प्रवाह, नदी बघा किती मोठी आहे. आणि या मोठ्या नदीच्या पात्रात एवढं मोठं बांधण, खरंच मंडळी मस्करी नाही. आई शपथ सांगतो, असं थरार किंवा असं एवढं मोठं बांधण मी यापूर्वी कधीच पाहिलं नाही. जबरदस्त. आता तिथे देखील मासे काढण्यात येतील. हा दादा जो आहे ना, तो पिशवी घेण्यासाठी परत एवढा पोहून येतोय. गोणी विसरलाय. नको नको, वाहून जाईल वाटतं. जबरदस्त. हे आपल्या आहेत, हे आहेत आपल्या कोकणातली पोरं. जबरदस्त. हा हा हा. हा जो दादा आहे ना, आता तिथपर्यंत पोहोच जाईल. आणि तिथे देखील असंच हे आहे. इथून देखील मासे येतील आता. अरे भारी ना, मासे भरपूर, गोडी भरून भरून. हे बघा पाण्याचा प्रवाह बघा. आणि मी बघा कुठे उभा आहे. खतरनाक खतरनाक. साहेब सांगतायत की इथे गढूळ पाणी असतं तेव्हा एक एक गोणी मासा गावतो. बरं बरं, चला. हे बघा तिकडून पण ते माणसांना दिले थोडे आणि हे घेऊन आलेत. नुसतं ऍडव्हेंचर, नुसतं ऍडव्हेंचर. खतरनाक. हे जी काही माणसं आहेत बघा, तो दादा बघा कसा येतोय. पाण्यासोबत खेळणारी माणसं आहेत सोनावडे गावची. जबरदस्त. इकडे तर बारीक बारीक मासे चढतात. हे बघा, हे बघा बाजूला लागतायत. भरपूर आहे तिथे. खतरनाक, मजा आली. नऱ्या एक नंबर ना, जबरदस्त. कसं आहे, बाहेर पाऊस जरी असला, अंग भिजलेलं असलं तरी तिकडे भिजून यायचं आणि इकडे मस्तपैकी शेकायचं. नाव काय तुझं मात्र? थंडी वाजते काय? रोजचं काम आहे मग. आणि इकडे बघा बॉस इकडे बसल्यात. चला मंडळी, आता सरपंच साहेब आलेत. राऊत साहेब, एकदम थरार आहे खरंच. सोनवडे गावचं बांधण ऐकून होतो, व्हिडिओ पाहिले होते, पण खरात थरार आत्ता बघितला. हे जे काही तुमचे ग्रामस्थ मंडळी आहेत ना, खरंच एकदम शूरवीर आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एवढ्या पाण्याचा एवढा प्रवाह आहे आणि तो प्रवाह पार करणं खरं तर म्हणतात ना, फक्त कोकणी माणसाला जमतं. आणि अस्सल कोकणी माणसं आहेत तुमच्या गावात. बरं मला आता सांगा, हे कुठल्या म्हणजे किती तुमच्या वाडीपुरते मर्यादित ग्रामस्थ असतात किंवा पूर्ण गावातले?
पूर्ण गावातले मित्रमंडळी आजूबाजूच्या गावातले कुटुंबातले बरोबर करंब्यातले बरोबर ते सर्व एकत्र आपण येऊन सगळं करतो. बरोबर. हे एवढं मोठं बांधण बांधायला तुम्हाला किती दिवस लागतात? एक 15 ते 20 दिवस लागतो. म्हणजे जवळजवळ महिना पकडा. महिनाभर. म्हणजे मे महिन्यात तयारी करावी लागते. मे महिना बरोबर. आणि हे मासे विकत घ्यायला आता कुठून म्हणालात पंचकृषीने येतात माणसं? हे पूर्ण तालुक्यातले येतात. तालुक्यातून येतात. हे म्हणजे नावाजलेलं बांधण आहे. एवढं मोठं बांधण कुठे आहे का अजून? एवढं मोठं बांधण नाही. नाही आहे, माझ्या माहितीत पण नाही आहे. मला असं वाटतं कोकणातलं सगळ्यात मोठं बांधण हेच असावं, कारण पूर्ण नदीला कव्हर केलंय तुम्ही. जबरदस्त. आता हे ग्रामस्थ मंडळी तुमच्या वाडीतली गावातली आहेत. आता हे रात्रभर पण इथे थांबतात की? हो, रात्री आम्ही बांधून जे पकडणारे लोक असतात, मुलं असतात, तिथं असतात. थांबतात म्हणजे रात्री पण मासा चढतो. मासे रात्री. बरोबर आम्ही मासे जे विकतो हे आम्ही इकडे व्यवसाय म्हणून करत नाही. बरोबर, एक मजा म्हणून. एक मजा म्हणून. आणि या बांधण्याचा जो खर्च झालेला आहे हा 40 ते 45,000 50,000 खर्च होतो. बापरे. खर्च आम्ही उभा करण्यासाठी थोडेफार मासे आम्हाला विकावे लागतात. अच्छा, आणि आपल्या मित्रमंडळी नाही तर आपले पाहुणे लोक त्यांना थोडेफार द्यायला लागतात. द्यायला त्या मिळतात. आनंदाने आम्ही सगळे हौस फक्त एक बांधण हा जो काही प्रकार आहे ना, तो मासे विकण्यासाठी नसतो, नाही, नाही. आनंद वाटण्यासाठी असतो, असं मला तरी वाटतं. आवड. बरोबर. नाही, खरंच खूप चांगलं सांगितलं साहेबांनी. खरं तर हे बांधण आहे ना कुठलाही व्यवसाय म्हणून करत नाहीत. तुम्ही बांधून करताना तुम्ही बघाल तिकडे वरून पाणी जाते, पण बरोबर. पाण्यामधून तुम्हाला बांधण्यातून एवढी नदी भरली तुम्हाला दिसणार नाही. ते अडवणं खूप मोठी कसरत असते आणि मोठा खर्च देखील असतो. मित्रमंडळी सगळी एकत्र येतात 8 दिवसाला, मजा करतात. मजा करतात. खाण्यासाठी मासे मिळतात इतर लोकांना. बरं. आणि योगेश शिगवण साहेब तुमच्याच गावचे की कसं काय? सोनवडे गावचे योगेश शिगवण अच्छा, त्यांच्या माहितीने मी तुमच्याकडे आलो, तर त्यांना देखील आभार, त्यांचे देखील आभार. अरे वा, भावासारखं. बरोबर. त्यांनी सांगितलं की गोणी भरून मासे आमच्या इकडे असे गोणी भरून मिळतात आणि ते खरंच आहे. आत्ताच आपण बघितलं. आता थोडे मासे आता पाऊस कमी असल्यामुळे थोडे चढत नाही. हा, पाऊस कमी झाला आणि गढूळ पाणी झालं की मासा भरपूर येतो. जोरात चढतो. जोरात चढतो. म्हणजे पाणी गढूळ असतो तेव्हा मासा पटापट चढतो. अरे वा, धन्यवाद साहेब. तुम्ही जी काय माहिती दिलीत आणि तुम्ही काय ही जी परंपरा जपली आहेत बांधण्याची, कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही बांधण ही जी काही पद्धत आहे, जी परंपरा आहे, ती तुम्ही जोपासताय आणि सरपंच म्हणून तुम्ही देखील या गोष्टींमध्ये आवड दाखवताय. त्याच्यासाठी तुमचे कोकण संस्कृती युट्यूब चॅनल कडून आभार आणि तुम्हाला धन्यवाद. चला, आता इकडे आपले भाऊ लोक बसले आहेत. दादा, अजून जाणार काय? अजून किती तासाने आता मासे पकडणार? 15-20 मिनिटाने. म्हणजे तिकडे मासे पकडायचे, पावसात भिजायचं आणि इकडे धगाशी यायचं. अरे वा, जबरदस्त. आणि जेवण वगैरे पण इथेच असतं की घरात? घरी जेवण येतो कधी कधी इथे पण आणता? कधी कधी पार्टी पण असते. अरे वा, जबरदस्त. म्हणजे हे एन्जॉयमेंट असते. जबरदस्त. मंडळी, थोडा वेळ आपण आता वाट बघतोय. अर्ध्या तासाच्या वेळेने ना मासे काढायला जावं लागतं. तोपर्यंत इकडे मस्तपैकी धगाशी मंडळी बसते, थोडासा हात बीत शेकते, परत एकदा मासे काढायला जाते. सो आपण अर्धा तास आता अजून वाट बघूया. पावसाने परत एकदा थोडंसं जोर धरलाय, बघूया. जेव्हा गढूळ पाणी असतं तेव्हा मासा भरपूर चढतो. अक्षरशः सिमेंटच्या ज्या गोण्या असतात तेवढा गोणी भरून भरून एका पाटात मासा गावतो. आणि काल मासा किती गावला? एक टनभर मासे मिळाले. काय म्हणताय? 500 लोकांना ह्याने मासे असे देऊ केलेत. म्हणजे किती मासे गावतात बघा. हे आहे मंडळी सोनवडेचं बांधण, चढणीचे मासे. मंडळी, बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि परत ही मंडळी मासे काढण्यासाठी जातात. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे छोटे छोटे मासे. हे बघा मासे, बारका मासा बघा, नऱ्याने पकडलाय. पाहतेत इकडे बघा, ते पाणी इथून बंद होईल. पिचकंड आहेत ना, ते पाणी आता इथून बंद करण्यात येईल आणि मग इथे चढलेला जो मासा आहे तो इनीमध्ये जाणार. आणि तिकडे देखील विण लावली आहे. फक्त अर्ध्या तासाच्या वेळेनंतर बघा एवढा मासा चढलाय. सगळे मळे आहेत. येईन दाखवून दिलं बघा. मासे दाखवतो.
इन काढू नको तेवढा गेले काढू नको तू. हे बघा मासे बाहेर पडायला बघतात, मासे बाहेर येतात इथून. हे बघा इकडे आहेत, इकडे आहेत. भैया हे बघा असं झोपावं लागतंय, वरती गेले तरी मासे. हे ऐकत नाही, ते बघा हे ऐकत नाही. तो बघा तिकडे काय काय बाप रे, मोठा आहे. अरे वा, जबरदस्त मोठा मळ्या भेटला. ह्या 2 पाटातले मासे पकडून झाल्याच्या नंतर ही मंडळी आता परत एकदा त्या बाजूला जाते आणि त्या बाजूला मासे बघा घेण्यासाठी किती मंडळी आली आहे. हे बघा चला, हे बघा कोणी बघा आरती कोणी झाली आहे. ही मंडळी बघा माशासाठी आली आहे. तिकडे बघा आता ते मंडळी पुढे जातील, पण इकडे दाखवतो छोटे छोटे मासे आहेत ना, इकडे चढतात. ते कसे चढतात ते तुम्हाला दाखवतोय बघा. त्या माशांना जास्त हे नाही, छोटे आहेत म्हणून मळे इकडे चढतात. हे थोडेसे पाते आहेत ना, आणि छोटे मळे पण आहेत थोडे थोडे. हे बघा गाडीचा तुकडा आहे.
आहे बघा, खवली पण भेटले त्या. बाकी दिले तिकडे बारीक बारीक. अरे बाबूला देस त्यांना देस. ही गर्दी बघ, गर्दी. अरे दादा चला, धन्यवाद साहेब. खरं तर तुम्ही कोकणातली ही परंपरा टिकून ठेवली आहे, त्याच्याबद्दल परत एकदा तुमचे आभार. आणि आम्हाला शूटिंगसाठी संधी दिलीत, एवढ्या बांधण्यामध्ये घेऊन गेलात, त्याच्यासाठी तुमचे आभार. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, खरं तर आज आपण आहे ना, अस्सल म्हणतात ना, चढणीचे मासे कसे पकडतात ना ते बघितलं. अक्षरशः थरार देखील. आणि सोनवडे गावामध्ये एवढं मोठं बांधण बांधलं जातं आणि सरपंच साहेबांनी खरंच खूप सहकार्य केलं नाही, आपल्याला बांधण्यात पण उतरवलं मस्तपैकी. खरं तर मासे इथे घ्यायला आलेले माणसं बाहेरच उभी राहतात. आणि मासा हा, चढणीचा मासा थोडा हुशार असतो, जरा आवाज झाला की जातो. तरी देखील त्याने आम्हाला तिथे आतमध्ये जाऊन जो काय अनुभव घेण्याची संधी दिली ना, त्याच्यासाठी खरंच त्यांचे आभार. कोकणातलं अस्सल चढणीच्या माशांचं बांधण कसं वाटलं मंडळी व्हिडिओ? जरूर कमेंट करून सांगा. आता आम्ही निघाले घरी, आम्हाला देखील त्याने मासे दिलेत, तर त्याच्यासाठी परत एकदा सोनवडे गावचे सुपुत्र सरपंच साहेब, राऊत साहेब, त्यांचे आभार. आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार. सगळेच एवढे मेहनतीने हे सगळं बांधण वगैरे बांधतात आणि ही जी मेहनत आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं, तेही ऐकून खूप भारी वाटलं. पुढच्या वर्षी आपण नक्कीच इथे एकदा येऊ आणि मस्तपैकी चढणीच्या माशांचा थरार बघूया. बांधण बांधतानाच येऊ, म्हणजे कळेल आपल्याला ॲटलिस्ट कशा पद्धतीने बांधण हे बांधतात. चला मंडळी, आता आम्ही निघालो आहे घरी. मस्तपैकी पावसाने देखील विश्रांती घेतली. आणि हे आहे सोनवडे गावातलं ही सगळी वाट, रस्ते. मस्तपैकी पावसामध्ये न्हावून निघालं आहे, सगळीकडे हिरवसगार. हे बघा. चला, तुर्तास मी तुमची रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर चढणीच्या माशांना मिस करत असाल तर लाईक दाबा. चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओच्या शेवटी मी योगेश दादा शिवगणे यांचे आभार मानेन. त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट दिला. त्यांनी सांगितलं आमच्या गावात देखील अशा जोरात पद्धतीने मासे पकडतात, पण ते येऊ शकले नाहीत. पण असो, आपण नंतर कधीतरी त्यांची भेट घेऊ. चला योगेश दादा, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.